हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक करार तत्व पदभरतीच्या जाहिरातीचे सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत. पदाचा तपशील आणि मानदंड. बघा, सहाय्यक प्राध्यापक करार तत्व म्हणजे 11 महिन्यांसाठीच्या तत्वावर आधारित हे पद भरती आहे. एकूण 133 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 31 मे 2027 पर्यंत पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपातील ही प्राध्यापक भरती आहे. मानधन मिळणार आहे 50,000 रुपये पर मंथ. महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया. अर्ज करण्याची कालावधी असेल 23 मे म्हणजे कालपासून 23 मे 2026 ते 1 जून 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज कसा करावा? उमेदवारांनी विद्यापीठाच्या admin.unipune.ac.in रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करता येणार आहेत. टिप: अर्जाची छापील प्रत म्हणजे हार्ड कॉपी विद्यापीठात पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन जमा करू नये. ऑनलाईन अर्जाची प्रत आणि सर्व कागदपत्रे थेट मुलाखतीच्या वेळी सोबत आणायची आहेत. म्हणजे तुम्हाला त्याची अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे आणि मुलाखतीच्या वेळेस त्याची हार्ड कॉपी द्यायची आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता. मुख्यत्वे पात्रतेचे 3 निकष खालीलप्रमाणे दिलेले आहेत. त्या जाहिरातीमध्ये आहेत. UGC नियमानुसार कला, विज्ञान, सामाजिक शास्त्र, भाषा इत्यादीसाठी संबंधित विषयात किमान 55% गुणासह मास्टर पदवी म्हणजे PG मास्टर डिग्री उत्तीर्ण, नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. किंवा ज्या उमेदवारांनी 2009 किंवा 2016च्या नियमानुसार PhD पूर्ण केली आहे त्यांना सेटनेटमधून सूट मिळेल. तसेच परदेशी विद्यापीठामधून जागतिक क्रमवारीत पहिल्या 500 मध्ये आलेल्या संस्थेतून PhD केलेल्यांनाही त्यामधून सूट मिळेल. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयासाठी BE, MTech, BSc यासाठी ME, MTech, MS यापैकी कोणत्याही एका पदवीमध्ये प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास असणं आवश्यक आहे. तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट विषयासाठी कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री आणि MBA, PG, CA, MCOM मध्ये प्रथम श्रेणी आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यानंतर किमान 2 वर्षाचा व्यावसायिक अनुभव असणं अनिवार्य असणार आहे. गुणासाठी सवलती. SC, ST, OBC, नॉन क्रिमिलियर आणि दिव्यांग उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर गुणामध्ये 5% सवलत म्हणजे 55% ऐवजी 50% गुण असणं गरजेचं आहे. प्रमुख विभाग आणि पदसंख्या आपण जर बघितलं तर बायोटेक्नॉलॉजी 5 पदं आहेत, कम्प्युटर सायन्स 2 पदं, मॅथमॅटिक्स 6 पदं, लॉ 5 पदं आहेत, स्कूल ऑफ ओपन लर्निंग 8 पदं, अहिल्यानगर उपकेंद्र डेटा सायन्ससाठी 2 पदं पण त्याची मुलाखत अहिल्यानगरला होईल. नाशिक उपकेंद्रासाठी 4 पदं, मुलाखत नाशिक येथे होईल. समांतर व सामाजिक आरक्षण एकूण 133 पदं आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 38, OBCसाठी 25, SC साठी 17, SEBC 13, EWS 13, ST 9, NTC 5 आणि इतर. महिला आरक्षण 86 पदे महिलांसाठी राखीव आहेत. दिव्यांग आणि अनाथासाठी 5 पदं. तर अर्ज शुल्क. खुला प्रवर्ग 1000 रुपये, राखीव प्रवर्ग 500 रुपये. पद्धत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन फीसही पे करायची आहे. मुलाखतीच्या वेळी आवश्यक असणारे कागदपत्र. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट, जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला आहे त्याची प्रिंट. अद्ययावत बायोडाटा म्हणजे CV किंवा रिझ्यूम. जन्मतारखेचा पुरावा. शाळा सोडल्याचं किंवा 10वीचं प्रमाणपत्र, सनद. सर्व शैक्षणिक गुणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र दोन्ही बाजूंच्या झेरॉक्ससह. नेट सेट उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा PhD बाबतचे विद्यापीठाचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र,
वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास विशेषीकरणाचा पुरावा दर्शवणारे कागदपत्र जसं की डेजिग्नेशन, संशोधन पेपर किंवा गुणपत्रक अधिक माहितीसाठी आणि वेळोवेळी येणाऱ्या अपडेटसाठी उमेदवारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देत राहावं. बघा, जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठेही जॉब केलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे की त्यांना पुणे विद्यापीठाअंतर्गत कार्य करण्याचा अनुभव घेण्याचे निश्चितच खूप चांगल्या पद्धतीची संधी आहे. तुमच्या विषयातून चांगल्या पद्धतीनं मुलाखतीची तयारी केली तर तुम्हाला निश्चितच यामध्ये यश येऊ शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.